मी विकास कामात आहे. सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो. तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशन मधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काय करायचा. मला 2-3 गोष्टी कानावर आल्या. एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही. त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये. तो सध्या असल्याच बेडवाकडा प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं. एक मिनिट, ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये. आता ही माझी गाडी आहे. गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या. हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे, त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी.